ठाण्यातील चाकणच्या चिंचोशीमध्ये पोलिसांवर गोळीबार करण्यात आला। चाकणमध्ये दरोडेखोरांनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला। पोलीस उपायुक्त शिवाजी पवारांसह उपनिरीक्षक सुद्धा जखमी झाले। स्वसंरक्षणासाठी उपायुक्त पवार दरोडेखोरांच्या पायावर गोळी मारत होते। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्री सगळा हा थरार घडलेला आहे। आरोपी चिंचोशी गावात दरोडा टाकणार होते असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, सध्या पोलिसांच्या प्रकृतीविषयीचे काय तपशील आहेत आणि संबंधितांना आता अटक करण्यात आलेली आहे का? रिद्धी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वीच बहुळे येथील एका घरावरती दरोडा पडला होता आणि त्यामध्ये 2 जण जखमी झाले होते आणि त्यातीलच आरोपी पुन्हा दरोडा टाकण्यात येणार असल्याची माहिती खरं तर पोलिसांना मिळाली होती आणि त्या पद्धतीने पोलिसांनी सापळा खरं तर बहुळ शेजारील गाव चिंचोशी, या चिंचोशी गावामध्ये रचला होता आणि चिंचोशी गावात ज्यावेळेस सापळा रचला होता त्यावेळेस दरोडेखोर त्या ठिकाणी येतानाची माहिती मिळाली आणि दरोडेखोर दरोडे टाकणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्यावरती पकडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस पोलिसांना समोरून पोलिसांवरती गोळीबार करण्यात आला। त्यावेळेस ती गोळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक जराड यांना गोळ्या लागल्याचं पाहायला मिळालं आणि त्यात ते जखमी झालेले आहेत। मात्र शिवाजी पवारांनी ज्यावेळेस स्वतःवरती गोळी येत असताना त्यांनी गोळी मारली। ती गोळी दरोडेखोराच्या पायाला लागल्याने तो जखमी झाला। मात्र एकंदरीत यामध्ये जर आपण पाहिलं तर हे दरोडेखोर आहेत ते संपूर्ण सर्व शस्त्रामध्ये असल्यामुळे ते पसार होण्यास तिथून पसार झाले। पोलिसांना ते पकडण्यास अपयश आलं असलं तरी पोलीस उपनिरीक्षक असतील आणि पोलीस उपायुक्त असतील हे जखमी झालेले आहेत। त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। प्रकृती खरं तर थोडीशी चिंताजनक जरी असली तरी त्यातून ते सावरतानाही पाहायला मिळतात। रिद्धी, निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आपण बघतोय चाकणच्या चिंचोशीमध्ये पोलिसांवरच गोळीबार करण्यात आला। दरोडेखोर होते हे, ज्यांना पोलीस पकडायला गेलेले होते, मात्र उलटून पोलिसांवरच गोळीबार करण्यात आला। याच्यामध्ये 2 अधिकारी सुद्धा जखमी झालेत।